डोंबिवली परिसरातून एक धक्कादायक अपहरण प्रकरण समोर आलं आहे। शिळफाटा रस्त्यावरील गोळवली परिसरातील रिजन्सी अनंतम गृहसंकुलात राहणारा 21 वर्षीय विद्यार्थी शंकर नारायण धुलीपाला याचे 4 महिन्यांपूर्वी अपहरण झाल्याची घटना उघडकीस आली आहे। विशेष म्हणजे 4 महिन्यांनंतर अपहरणकर्त्यांकडून कुटुंबियांना खंडणीची मागणी करण्यात आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे। शंकर नारायण हा केव्ही पेंढरकर महाविद्यालयात तृतीय वर्ष वाणिज्य शाखेत शिक्षण घेत होता। 12 जानेवारी रोजी तो सीएच्या परीक्षेसाठी घरातून बाहेर पडला, मात्र संध्याकाळपर्यंत तो घरी परतलाच नाही। कुटुंबियांनी महाविद्यालय परिसर, रेल्वे स्थानक आणि नातेवाईकांकडे शोध घेतला, मात्र त्याचा काहीच ठावठिकाणा लागला नाही। अखेर मानपाडा पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करण्यात आली। दरम्यान 4 महिन्यांनंतर अचानक शंकर नारायणच्या घरी असलेल्या मोबाईलवरून त्याच्या वडिलांशी अज्ञात इसमाने संपर्क साधला। तुमचा मुलगा हवा असेल तर 5 लाख रुपये द्या, अशी मागणी करत त्याने धमकी दिली। सुरुवातीला 50,000 रुपये पाठवण्याची अट घालत मुलाची प्रतिमा पाठवून ती लगेच डिलीट करण्यात आली। यानंतर अज्ञात इसमाने व्हिडिओ कॉलद्वारे संपर्क साधत पोलिसांना माहिती दिल्यास मुलाच्या जीवाला धोका निर्माण होईल अशी धमकी दिली। वारंवार 5 लाख रुपयांची मागणी करत त्याने वडिलांना शिवीगाळही केली। या सगळ्या प्रकारामुळे घाबरलेल्या कुटुंबियांनी अखेर मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून अपहृत विद्यार्थ्याचा शोध घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत। डोंबिवलीतील या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून या प्रकरणाचा छडा लावण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर उभे राहिले आहे। द पोलीस न्यूजसाठी नितीन पाटील, डोंबिवली।